नमस्कार. याच्या आधीचे 2 व्हिडिओ आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगाने केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज खरंच त्यांच्या स्वभावाने सापडली की अनेकांनी फितुरी केली. तर तो व्हिडिओ आपण केलेला आहे आणि त्याच्यानंतर औरंगजेबाचं सगळं साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांनी अक्षरशः नेस्तनाबूत करून टाकलं होतं आणि औरंगजेबाची कबर इथंच खोदलेली आहे. हे आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. पण आज एक नवीन व्हिडिओ आपण करतोय आणि कदाचित छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगानं या विषयाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे की नेमकं त्या प्रसंगी काय झालं होतं. मी सांगतोय, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी कैद झाली त्यावेळी औरंगजेबानं नेमकं छत्रपती संभाजी महाराजांना काय विचारलं आणि छत्रपती संभाजी महाराजांची इतक्या क्रूर पद्धतीनं, इतक्या अमानुष पद्धतीनं हत्या का केली. तर अनेकदा आपणाला बऱ्याच चित्रपटांमध्ये, बऱ्याच साहित्यांमध्ये, बऱ्याच नाटकांमध्ये हे बघायला मिळालं की छत्रपती संभाजी महाराजांना तो आलमगीर औरंगजेब विचारतोय की तू इस्लाम कबूल कर, तू मुसलमान होतोस का, मग मी तुला जीवदान देतो. आता हा प्रसंग इथपर्यंतच आहे आणि मग इथून पुढचं आतापर्यंत तुमच्या माझ्यापर्यंत आलंय. काय आलं की छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम कबूल करायला नकार दिला आणि नकार दिल्यामुळं त्या औरंगजेबानं क्रूर पद्धतीने हत्या केली. धर्मासाठी मरणारा, धर्मासाठी झगडणारा राजा म्हणून आपण छत्रपती संभाजी महाराजांकडे बघतो. आता मी तुम्हाला एक सांगेन, छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम कबूल करायला नकार दिला हे सांगून एक अभिमानानं आपण सांगू शकतो की खरंच छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माभिमानी होते का, तर नक्की होते. मी स्पष्ट सांगतो की नक्की होते. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मसंरक्षक होते आणि ते स्वराज्य रक्षक सुद्धा होते. पण एक लक्षात घ्या, आत्ताचा जो प्रसंग मी तुम्हाला सांगतोय की इस्लाम कबूल करायला नकार दिला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे त्या औरंगजेबानं हत्या केली असं आपल्याला आतापर्यंत सांगितलं जाते. मग मी शोधत होतो की त्याचा आधार कुठे आपल्याला सापडतोय का. तर त्याच्या आधारासाठी मी आता माझ्याकडे 3 पुस्तक आहेत बरं का. त्यातलं एक पुस्तक जे आहे ते राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे नावाचं हे पुस्तक आहे. हे मी मध्यंतरी ऑनलाईन मागवलेलं होतं. आता हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकांची संख्या 9 आहे. हे सगळे इतिहासकार आहेत बरं का. म्हणजे डॉक्टर प्रमोद बानखेलेंपासून रवींद्र राजेंद्र पवार यांच्यापर्यंत ही एवढी मोठी यादी आहे. 9 लेखक आहेत. या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मुसलमान होण्याबद्दलचा तो प्रसंग सगळा दिलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आधार 2 बकरींचा घेतला. त्या 2 बकरींचा संदर्भ फक्त मी देतो. आता एक स्पष्टपणे तुम्हाला आता सांगतो, अगदी उत्साहीपणानं मतप्रदर्शन करायला लगेच कमेंट बॉक्समध्ये जाऊ नका. आग्रही मत मांडण्याच्या भानगडीत पडू नका. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि मगच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जावं लागेल आपलं मत मांडण्यासाठी. बघा, या लेखकांनी एक संदर्भ दिला आहे, तो मराठी साम्राज्याची छोटी बखर, आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये झालेला जो संवाद आहे तो संवाद याच्यामध्ये मी जसाच्या तसा आपल्याला वाचून दाखवतो. तेव्हा 5 शहांनी संभाजीकडे पाहिले, राजे उठवून मुजरा करून उभे राहिले. आता मुळात एकच गोष्ट याच्यामध्ये खटकण्यासारखी अशी आहे की 5 शहांनी बघितल्याबरोबर मुजरा करून राजे उभा राहतील का, शक्यच नव्हतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र असा कोणाही पुढे वाकणं आणि मुजरा करणं शक्यच नाही. त्यातल्या त्यात कैदेमध्ये टाकल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्णपणे स्वाभिमान दाखवलाय आणि ती एक गोष्ट खरं तर त्या औरंगजेबाला खटकली होती. बघा कसं लिहिलंय की तेव्हा 5 शहांनी संभाजीकडे पाहिले, राजे उठून मुजरा करून उभे राहिले. उभयतांची मर्जी खुश वक्त असता सहजात बादशाह बोलिले की तू मुसलमान होतोस की काय. राजाने ऐकून उत्तर दिले की जहा पन्ना तकसीर माप आपने बेटी बेगम 5 शहाजादी एनायत होई तो मै कबूल. असा जाब साल 5 शहांनी ऐकून संभाजीराजे यांचे डोळे काढविले आणि चिनून टाकले. असा उल्लेख कशामध्ये, मराठी साम्राज्याची छोटी बखर याच्यामध्ये, म्हणजे बकरीतला उल्लेख आहे. आणि दुसऱ्या एक बकरीचा रेफरन्स या पुस्तकामध्ये दिलाय, ते म्हणजे मल्हार रामराव चिटणीसांची बकर. आता ही बकर तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामधला जो मजकूर आहे तो बघा कसा आहे. संभाजी 32-35 वर्षात तारुण्य, पूर्व वयात बहुत स्वरूप सुंदर होते. 5 शहांनी पाहून विचार केला की यास वाटवावा, मुसलमान करून नंतर मनसब सरदारी ठेवावा, म्हणजे मुसलमानी झाली. हा पुरुष चांगला व थोरले घरंदाज आहे म्हणून विचारावयास पाठवले की तुम्ही बाटावे, म्हणजे जीव वाचवून तुमचे दौलत तुमचे स्वाधीन करतो. त्यावरून राजे यांनी उत्तर केले की बाटा म्हणतात तरी ही गोष्ट घडवायची नाही. ज्या अर्थी कैदेत आलो तेव्हा वाचणे ते काय, तुमचे विचारास येईल ते करावे, तथापि तुमची बेटी द्यावी म्हणजे वाटतो. बघा संभाजी महाराज काय म्हणतात, तुमची बेटी द्यावी मग वाटतो. ऐसे उत्तर सांगून पाठविले. त्यावरून 5 शहास कोप आला आणि सर्व वजीर अमीर यास विचारले की यास काय करावे. तेव्हा सर्वांनी सल्ला दिली जे
हा अहमक आहे, बेहोश व उद्दाम आहे, याचा शिरछेद करावा. याप्रमाणे बोलताच आयुधार्य सरला तशी पातशहास बुद्धी होऊन शिरछेद करावयास सांगितले. हे बेगमस कळून सांगून पाठवले की वध करू नये. आता बेगम म्हणजे त्यांची जी बायको मुलगी जी औरंगजेबाची, ती काय म्हणते, वध करू नये. किती हरामखोरीपणा केला या बकरीमध्ये सुद्धा, की वध करू नये. मुळात वध हा राक्षसाचा होतो, समाजकंटकाचा होतो, गुंडापुंडांचा होतो, खून चांगल्या व्यक्तीचा होतो, लक्षात ठेवा. तरी इथं काय म्हटले, वध करू नये, ते मारिले. याचमुळे बेगम बोलिले जे त्यांना प्राण माझे नावे करून गेला, त्यांचा प्राण माझे नावे करून गेला, या उपरी आपण दुसरा भ्रातार करणार नाही, ऐसा निश्चय करून राहिली. दुसरा भ्रातार म्हणजे दुसरा नवरा मी करणार नाही असा निश्चय कुणी केला? या औरंगजेबाच्या पोरगीनं असा संदर्भ दिला. आता बघा, याचा सरळ अर्थ असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांना आधी विचारलं, मुसलमान होतोस का? आणि छत्रपती संभाजी महाराज त्याच्यावर उत्तर असं देत आहेत की तू तुझी पोरगी मला द्यायला तयार असलास तर मी मुसलमान व्हायला तयार आहे. आता मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन, जर इथंपर्यंतच आम्हाला हा प्रसंग माहित असेल की तू मुसलमान होतोस का, आणि मग छत्रपती संभाजी महाराजांनी नकार दिला वगैरे हे, आणि हा प्रसंग आम्हाला मान्य असेल, तर तो अखंड प्रसंग आम्हाला माहित करून घ्यावा लागेल. कारण हा प्रसंग बकरींमधूनच पुढे आला ना. तर तो अखंड प्रसंग असा आहे की मुसलमान होतोस का असं विचारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, तुझी पोरगी तू मला द्यायला तयार असलास तर मी मुसलमान व्हायला तयार आहे. मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज मुळात असं म्हणणं शक्य नाही. आता तुम्ही म्हणाल याला आधार काय, तर मी स्पष्टपणानं तुम्हाला एक गोष्ट सांगेन. औरंगजेबाला 5 मुली होत्या टोटल. त्याच्यामधली जी बद्रुन्निसा आहे ती 1670ला मेलेली आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी कैद केलेला आहे त्यावेळी ती बद्रुन्निसा असायचा काही विषय नव्हता. दुसरी जी आहे झेबुन्निसा, आता याच्यामध्ये गफलत अशी आहे की अनेक इतिहासकारांनी आणि बखरकारांनी कधी झेबुन्निसा संभाजी महाराजांच्या नावाशी जोडलेली आहे, तर कधी झिहतुन्निसा जोडलेली आहे. नेमकी कोण आहे हे त्यांच्यामध्ये अजून म्हणजे त्यांना नीट कळत नाही त्या बखरकारांना. बद्रुन्निसा मी तुम्हाला सांगितलं मेलेली आहे. त्यातली झेबुन्निसा जी आहे ती अकबराला तिनं साथ दिली म्हणून तिला तुरुंगामध्ये टाकले, ती इकडे दक्षिणेमध्ये कधी आलीच नाही. त्यातली तिसरी जी झिहतुन्निसा ती कायम औरंगजेबासोबत राहिली आणि ती अविवाहित राहिलेली आहे. आणि बाकीच्या ज्या 2 आहेत त्यातली मिहरुन्निसा आणि जिबदुन्निसा या दोघींची लग्न झालेले, त्यामुळे त्या दोघींचा काही संबंध नाही. आता उरला विषय त्या झिहतुन्निसा, ठीक आहे, ती दक्षिणेमध्ये औरंगजेबासोबत आली, पण तिचा जन्म कधीचा आहे बघा, तो 1643 सालचा जन्म आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आहे 14 मे 1657चा. आता दोघांमधलं अंतर 14 वर्षांचं आहे, म्हणजे 14 वर्षांनी छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा ती मोठी आहे. माझा एक तुम्हाला खडा सवाल आहे, कुठला 30ला युवक म्हणेलो की मी 50ल्या बाईशी लग्न करतो? शक्यच नाही. आणि आणखी एक तुम्हाला मी सांगेल, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाबरोबर तुम्ही कधी गोदावरी जोडली, कधी थोराताची कमळा जोडली, किती किती साहित्यांमध्ये हे सगळं रंगवलंय. मला एक सांगा, छत्रपती संभाजी महाराज त्या औरंगजेबाच्या दरबारात उभा राहिल्यावर असा खडा सवाल असा करतील का की मला तिच्याशी लग्न करायचं आणि मग मी मुसलमान होतो वगैरे, आणि मग तो औरंगजेब ऐकेल का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, छत्रपती संभाजी महाराजांनी जो बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामधलं मी तुम्हाला सांगेन. छत्रपती संभाजी महाराज त्या बुधभूषणामध्ये 14व्या वर्षी, वयाच्या 14व्या वर्षी असं लिहित आहेत की व्यसनानीच सर्वांनी भूपती हा परिवर्जित सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. याचा अर्थ असा आहे की राजानं काय करू नये याचे 7 दोष सांगितलेत, 7 दुष्कर्म सांगितलेत. त्यातले 2 असे आहेत की राजानं जनानखाना बाळगू नये आणि राजानं परस्त्रीचा माते समान सन्मान करावा. मग मला सांगा, छत्रपती संभाजी महाराज त्या औरंगजेबाच्या दरबारात उभा राहून असलं बोलतील का? आता माझ्याकडे एक दुसरं पुस्तक असं आहे बघा, हे खरा संभाजी नावाचं प्राध्यापक नामदेवराव जाधव जे आहेत इतिहासकार, त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे नामदेवराव जाधव बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहित आहेत, प्रख्यात व्याख्याते सुद्धा आहेत. यांनी या पुस्तकामध्ये झिहतुन्निसा नावाचं एक वेगळं प्रकरणच दिलंय आणि त्याच्यामध्ये नामदेवराव जाधव असं म्हणतायत की जर छत्रपती संभाजी महाराजांना त्या पोरगीशी लग्न करायचंच असतं तर मुळात छत्रपती असतानाच त्यांनी एखाद्या मोगल स्त्रीशी लग्न केलं असतं ना. उलट बंदिवान बनल्यानंतर, कैदेत गेल्यानंतर असं लग्न करणं शक्यच नाही. दुसरी गोष्ट ते असं सांगतायत नामदेवराव जाधव याच्यामध्ये की औरंगजेबाची सख्खी आजी आणि पणजी ही हिंदू आहे असं स्पष्ट म्हटलंय, आणि पण तरीही तो औरंगजेब भारत वंशाचा द्वेष्टा होता. पुढे नामदेवराव जाधव असं म्हणतायत की औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला तो इथलं स्वराज्य संपवण्यासाठी, तो काही इथं सोयरिकी जमवायला आला नव्हता. साधी सरळ गोष्ट आहे. आणि ही 2 पुस्तकं आता तुम्हाला सांगितल्यानंतर एक पुस्तक मी गेल्या 2 व्हिडिओमध्ये खरं तर या पुस्तकाचा संदर्भ दिलाय. प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण नावाचे जे लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं हे छत्रपती संभाजी महाराज जे चरित्र आहे याला स्वतः इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी प्रस्तावना दिलेली आहे. हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये खरं तर सांगितलंय. या पुस्तकामध्ये यांनी असं दिलंय की
15 फेब्रुवारी 1689 त्या राजबंद्यांना म्हणजे कवी कलश आणि हे छत्रपती संभाजी महाराज दोघांना कैद केले आणि बरोबर 2 दिवसांमध्ये म्हणजे 17 फेब्रुवारीला काय केलंय, औरंगजेबानं रुहुल्ला खानाला त्यांच्याकडे पाठवलेला आहे आणि रुहुल्ला खानाला 2 प्रश्न विचारायला लावलेत औरंगजेबानं. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तू तुझा खजिना कुठं लपवून ठेवला, जड जवाहीर हिरं सोनं वगैरे कुठं लपवून ठेवलंस हे सांग, असं विचारलेलं आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो काय विचारलाय की तुला मोगल सरदारांपैकी कुणी पत्रव्यवहार केलाय का, कुणी मदत केली का, कुणी संपर्क साधला का, एवढं फक्त सांग. हे 2च प्रश्न. याच्या व्यतिरिक्त तू हिंदू होतस का वगैरे याचं समकालीन कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे मिळत नाहीत आणि जरी मिळाले त्या बकरींमध्ये वगैरे तर त्याला आधार मिळत नाही, लक्षात ठेवा म्हणावं असं. आणि याच्या पुढे जाऊन याच लेखकानं प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण यांनी असं लिहिलंय की अनेकांचं म्हणणं असं आहे की मुस्लिमांना त्रास दिल्यामुळं, अनेक इस्लामी नगर जी होती त्यांना गारद केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली. तर याच्याही आधी अनेकांनी खरं तर इथल्या मराठ्यांमधल्या कित्येकांनी इस्लामी नगर गारद केली. शिवाय ते नंतर मोगलांना जाऊन मिळाले, मनसबदार सुद्धा झाले, पण औरंगजेबानं अशी शिक्षा कधी केली नव्हती. ती संभाजी महाराजांनाच का केली? त्याचं कारण इस्माईल पठाण असं म्हणतायत की औरंगजेबानं मरण्यापूर्वी एक मृत्यूपत्र लिहिलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे औरंगजेब असं म्हणतोय की मी शिवाजीला जर निष्ठू दिलं नसतं, सुटू दिलं नसतं तर हा संभाजी माझ्याकडे चाल करून आला नसता आणि आयुष्यभर मला मराठ्यांशी संघर्ष करावा लागला नसता, ही त्याने खंत व्यक्त केलेली आहे मृत्यूपत्रात त्याच्या. आता हे सगळं मी तुमच्या समोर ठेवल्यानंतर मला सांगा तुमचं मत काय बनतंय. म्हणजे मी काय म्हणतोय तुम्हाला की छत्रपती संभाजी महाराज हे धर्माभिमानी असणं स्वाभाविक आहे, छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माभिमानी असणं शक्य आहे, सगळं शक्य आहे. असं आपण एक गृहीत धरूया की औरंगजेबाने त्यावेळी विचारलंच असेल तू इस्लाम कबूल करतोस का, इथंपर्यंत जर असेल तरी ठीक आहे मी म्हणतो. पण अखंड प्रसंग ज्यावेळी आम्हाला माहित होतो की पुढे संभाजी महाराज असं म्हणतायत की तू मुलगी द्यायला तयार असलास तर मी मुसलमान होतो, तर मग सगळाच प्रसंग मग खोटा ठरतो, लक्षात ठेवा. हे निखालच खोटं धादांत खोटं मांडायचं जे प्रयत्न आहे तो गेल्या 150-200 वर्षांमध्ये झालेला आहे, तो आपल्याला खरं तर हाणून पाडावा लागेल. म्हणजे आपल्याला या सगळ्या विषयावर काय वाटतं, आपल्या धडावर आपलं डोकं ठेवून विचार करा. आणि शिवाय याच्या व्यतिरिक्त जर काही आपल्याकडे संदर्भ साहित्य असेल, काही पुस्तक असतील, आपण काही वेगळं वाचलं असेल तर निश्चितपणाने कमेंट थ्रू मला कळवा. त्या पुस्तकांचंही नाव कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि एकंदरीत आपल्याला या विषयाबद्दल खरंच काय वाटतं याच्याबद्दल व्यक्त व्हायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. जय शिवराय.